नमस्कार मंडळी. मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये मी दामोदर चव्हाण आपलं स्वागत करतो. मंडळी, विद्यापीठाच्या विद्याशाखा मालिकेतील संगणकशास्त्र विद्याशाखा विषयाचा हा तिसरा व्हिडिओ आहे. मंडळी, आजचं जग हे संगणकाचं जग आहे. जीवनाच्या छोट्या मोठ्या क्षेत्रात संगणकाचा वापर केला जातोय. हे लक्षात घेऊन मुक्त विद्यापीठाने प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पातळीपर्यंतचे शिक्षणक्रम तयार केलेले आहेत. उद्योग व्यवसायांच्या गरजा ओळखून हे शिक्षणक्रम आखण्यात आलेले आहेत. या शिक्षणक्रमांच्या आधारे छोटी मोठी नोकरी किंवा व्यवसाय आपण करण्यास तुम्हाला मदत होऊ शकेल. या शिक्षणक्रमांची आपण आज ओळख करून घेणार आहोत. पहिला शिक्षणक्रम आहे सर्टिफिकेट इन ॲडव्हान्स एक्सेल, कोड नंबर C188. शिक्षणक्रमाचा कालावधी 6 महिन्यांचा आहे. प्रवेश पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. माध्यम, शिक्षणक्रमाचं माध्यम इंग्रजी आहे. संमंत्रक मराठीचा वापर करू शकतात. अभ्यास केंद्र, विद्यापीठाने आपल्या 8 विभागीय केंद्रांमार्फत संगणक शिक्षण केंद्रांची स्थापना केलेली आहे. त्यात संगणक शिक्षण दिलं जातं. अभ्यासक्रम, या शिक्षणक्रमात एक्सेल, ॲडव्हान्स एक्सेल असे 2 विषय आहेत. त्यात थिअरी आणि प्रॅक्टिकलचा भाग समाविष्ट आहे. अध्ययन पद्धती, लर्नर सपोर्ट सेंटरमध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल दिलं जातं. वर्गात 75% उपस्थिती आवश्यक आहे. मूल्यमापन, थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा 2 पद्धतींनी मूल्यमापन केले जाते. दुसरा कोर्स आहे सर्टिफिकेट इन ॲडव्हान्स कॉम्प्युटराइज फायनान्शियल अकाउंटिंग, त्याचा कोड नंबर आहे C190. प्रथम आपण हरित क्रांती अनुभवली, नंतर औद्योगिक क्रांती पाहिली आणि आज आपण संगणक आणि तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञानाची क्रांती अनुभवत आहोत. संगणकाने आज आपलं जीवन व्यापलं आहे. सरकार दरबारी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा आज संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून विद्यापीठाने लर्नर सपोर्ट सेंटरची स्थापना केली आहे. हा अभ्यासक्रम 6 महिन्यांचा आहे. इयत्ता 12वी पासांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. शिक्षणाचं माध्यम मराठी आहे. अकाउंटिंग विथ टॅली, ॲडव्हान्स अकाउंटिंग, एक्सेल आणि ॲडव्हान्स एक्सेल हे 4 विषय शिकविले जातात. 600 गुणांची परीक्षा घेतली जाते. उत्तीर्ण होण्यासाठी 40% गुण आवश्यक आहेत. तसेच 75% उपस्थिती वर्गात असणे आवश्यक आहे. शैक्षणिक शुल्कांमध्येच वेबसाईटवर शैक्षणिक साहित्य पुरविलं जातं. तिसरा अभ्यासक्रम आहे सर्टिफिकेट इन डेटा ॲनालिटिक्स, ज्याचा कोड नंबर आहे C199. माहिती तंत्रज्ञानाची मोठी गरज ओळखून विद्यापीठाने डेटा ॲनालिटिक्सच्या शिक्षणक्रम आखलेला आहे. 12वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या शिक्षणात प्रवेश मिळू शकेल. शिक्षणक्रम 6 महिन्यांचा आहे. नोंदणीनंतर 1 वर्षात तो पूर्ण करावा लागतो. शिक्षणाचं माध्यम इंग्रजी आहे. नोंदणी शुल्कातच पाठ्यपुस्तके पुरविली जातात. ती वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायची असतात. शिक्षणक्रमासाठी बिझनेस स्टॅटिस्टिक्स,
ॲडव्हान्स एक्सेल, पायथॉन प्रोग्रामिंग, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि प्रोजेक्ट असे विषय शिकवले जातात. उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% गुण आवश्यक आहेत. थिअरी, प्रॅक्टिस आणि प्रोजेक्ट असं मूल्यमापनाचं स्वरूप आहे. चौथा अभ्यासक्रम आहे डिप्लोमा इन कॉम्प्युटराइज फायनान्शियल अकाउंटिंग. कोड नंबर आहे C178. हा पदविका पातळीवरचा शिक्षणक्रम आहे. कालावधी, शिक्षणक्रमाचा कालावधी 1 वर्षाचा असून नोंदणीनंतर तो 2 वर्षात पूर्ण करावाच लागतो. पात्रता, मान्यता प्राप्त बोर्डाची इयत्ता 12वीची परीक्षा उत्तीर्ण असणे. माध्यम, शिक्षणाचं माध्यम मराठी आहे. नोंदणी शुल्कातच दिली जाणारी पाठ्यपुस्तके इंग्रजीत असतात. अभ्यास केंद्रे, विद्यापीठाने स्वतंत्ररित्या संगणक शिक्षणाचं जाळं तयार केलेलं आहे. त्यामार्फत संगणकाचं प्रॅक्टिकल आणि थिअरी शिकवली जाते. अभ्यासाचे विषय, अभ्यासाला पुढील विषय आहेत. डेटा एंट्री ऑपरेशन, कॉम्प्युटराइज फायनान्शियल अकाउंटिंग विथ टॅली, एक्सेल, ॲडव्हान्स एक्सेल, ॲडव्हान्स कॉम्प्युटराइज फायनान्शियल अकाउंटिंग विथ टॅली, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि फायनान्शियल सिक्युरिटी, तसेच CFA प्रोजेक्ट इत्यादी अभ्यासक्रमाचे विषय आहेत. मूल्यमापन, आयोजित केलेली प्रात्यक्षिके आणि संमंत्रण बंधनकारक आहेत. लेखी परीक्षेत किमान 40% गुण मिळविणे आवश्यक आहे. शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पदविका दिली जाते. 5वा अभ्यासक्रम आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर्स ॲप्लिकेशन म्हणजेच BCA, ज्याचा कोड नंबर आहे P131. मुक्त विद्यापीठाचा संगणकशास्त्राचा हा पदवी शिक्षणक्रम आहे. कोणत्याही माध्यमात मान्यताप्राप्त बोर्डाची इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांना हा पदवी शिक्षणक्रम करता येतो. हा शिक्षणक्रम 3 वर्षांचा आहे आणि नोंदणी केल्यापासून 5 वर्षाचा तो पूर्ण करायचा असतो. माध्यम, शिक्षणाचं माध्यम मराठी असून नोंदणी शुल्कातच पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. अभ्यास केंद्र, विद्यापीठाने मान्यता दिलेल्या संगणक अभ्यास केंद्राची संमंत्रण शिबिरे आणि प्रात्यक्षिके दिली जातात. अभ्यासक्रम, शिक्षणक्रमात पुढील अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रोग्रामिंग इन C++, लॅब मॅथमॅटिक्स, डेटा स्ट्रक्चर using C++, कॉम्प्युटर नेटवर्क, डेटाबेस मॅनेजमेंट, पायथॉन प्रोग्रामिंग, वेब टेक्नॉलॉजीज, जावा, ॲडव्हान्स जावा, लिनक्स आणि अँड्रॉइड प्रोग्रामिंग इत्यादी विषय शिकविले जातात. महत्त्वाची नोंद, आता UGCच्या नवीन नियमानुसार एकाच वेळी आपण 2 अभ्यासक्रमांच्या पदव्या करू शकता. तर मंडळी, ही झाली संगणकशास्त्र विज्ञान शाखेची धावती ओळख. सर्व शिक्षणक्रमांच्या स्वतंत्र लिंक्स व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या PDF फॉर्मॅटमध्ये आहेत. डाउनलोड करून घेऊन संपूर्ण वाचून काढावी आणि माहिती समजून घ्यावी. सर्व माहिती व्हिडिओ देता येत नाही, कारण ती खूप व्हिडिओ लांबलचक होतो. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. माहितीपूर्ण असल्यामुळे मित्रमंडळींना शेअर करा. तसंच बेल आयकॉन दाबून मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनल सबस्क्राईब करा. तर मग पुन्हा भेटू.
कृषी विज्ञान विद्याशाखेच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.